गुंडाविरोधी पथकाने आयसीआयसीआय होम फायनान्समधील कोट्यवधींच्या सोन्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपींना गुजरात राज्यातून ताब्यात घेतलंय. 4 जून रोजी सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत आयसीआयसीआय फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा जुना गंगापूर नाका नाशिक येथे गोल्ड लोन सहीस असोसिएट किरण जाधव या ग्राहकाने सोन्याचे दागिने कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेला असताना लॉकर संपूर्णपणे रिकामा दिसला. यावेळी 2 अनोळखी इसमांनी एकूण 222 ग्राहकांच्या अंदाजे 4,92 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. गुन्हा रजिस्टर नंबर 132/2024 भारतीय दंडविधान कलम 457 380 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी वैभव लहामगे, तुकाराम गोवर्धने, रतन जाधव, सतीश चौधरी, अर्जुन पाटील यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्याने आरोपी रतन जाधव, सतीश चौधरी, अर्जुन पाटील हे फरार होते. पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन फरार आरोपींना अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले. पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथक यांनी आरोपितांच्या हालचालींची माहिती घेतली असता आरोपी रतन जाधव व सतीश चौधरी यांनी 15 ते 20 दिवसापूर्वी स्विफ्ट कार खरेदी करून ते आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान येथे फिरून सध्या गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण यांना 16 जून रोजी गुजरात राज्यात तत्काळ रवाना केलं. गुंडाविरोधी पथक गुजरातमधील हलोल शहर येथे गेल्यावर संपूर्ण परिसरातील हॉटेल, लॉजेस चेक केले असता आरोपींचा काही एक ठाव ठिकाणा लागला नाही. 17 जून रोजी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस पथकासमोरून एक स्विफ्ट कार MH12HV0818 जाताना पोलिसांना आढळली. यामध्ये डोक्यात टोपी घातलेले 2 इसम आढळले. पथकाला यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार 8 दिवसांपूर्वीच आरोपी हे तिरुपती बालाजी इथून डोक्यावरील केस काढून आले. यावरून पथकाचा संशय बळावल्याने पोलीस पथकाने आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करून आरोपींना थांबण्याचा इशारा केला. आरोपींना पोलीस वाहनाचा सुगावा लागल्याने आरोपितांनी पोलीस वाहनाला कट मारून जोरात पुढे निघून जात हलोल शहरातील हायवे रस्ता गल्ली बोळातून साधारण 8 ते 10 किलोमीटर पोलिसांनी आरोपींचा सिने स्टाईल पाठलाग केला. परंतु पाठलाग करत असताना आरोपींनी जंगल परिसरामध्ये गाडी लावून झाडाझुडपाच्या आश्रयाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. 3 तासानंतर जंगलातील झाडाझुडपाच्या आडोशातून लपून बसलेला आरोपी सतीश कैलास चौधरी, वय वर्ष 27, राहणार महाराणा प्रताप चौक, सिडको, नाशिक याला शिताफीने गुंडाविरोधी पथकाने हलोल शहरातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या हवाली केला. गुंडाविरोधी पथकाचे यावेळी स्थानिक नागरिकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधिकारी यांनीही या कार्याचं कौतुक केलं. आरोपीला पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. त्याचबरोबर गुजरात राज्यातून ताब्यात घेतलेला आरोपी सतीश कैलास चौधरी याच्यावर नाशिक ग्रामीण येथील वाडीवारे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 169/2024 भारतीय दंडविधान कलम 302-34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो फरार होता. सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, मलंग गुंजाळ, DK पवार, राजेश सावकार, सुनील आडके, गणेश भागवत, नितीन गौतम, गणेश नागरे, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या पार पाडले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे सह सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.